कोल्हापुरात जाऊया। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या बरोबर आहे। तर शेखर, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे कोल्हापुरात, काय सध्याची परिस्थिती? कस्तुरी बरोबर आहे, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि अर्थातच सुरुवातीला टपाली मतदान जे आहे त्याची मोजणी सुरू आहे। याच मतमोजणी केंद्रावर मी सध्या उभा आहे आणि आपण ही दृश्य थेट पाहतोय, ज्यामध्ये मतमोजणी जी आहे ती आता प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे। ही टपाली मतमोजणी झाल्यानंतर ईव्हीएम ची मतमोजणी त्या ठिकाणी होणार आहे। जिल्ह्यात सगळ्यांच्याच नजरा खरतर या निकालाकडे लागलेल्या आहेत आणि आता काही कल पुढे देखील सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी तर कालपासूनच विजयाचे होर्डिंग जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळालेलं आहे। अनेकांना कॉन्फिडन्स होता की आपण त्या ठिकाणी विजय होतोय आणि त्यामुळेच अनेक मतदारसंघामध्ये विजयाचे फलक देखील लागलेच पाहायला मिळते आणि अर्थातच त्याचीच आता मोजणी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे आणि त्या मोजणीमध्ये नेमकं कोण बाजी जी आहे ते या टपाली मतदानामध्ये मारतं हे पाहणं गरजेचं आहे। अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। अनेकांनी खरतर कालपासूनच खरतर अनेकांची झोप उडली हे मगाशी आपण सांगितलंच आहे। त्याच पद्धतीनं ही धाकधूक जी आहे ते प्रत्येकाची वाढल्याचं पाहायला मिळते। प्रत्येक जणांच्या नजरा ज्या आहेत ते या निकालाकडे आता लागून राहिलेल्या आहेत। काय नेमका निकाल येतो हे देखील आता पाहणं आता गरजेचं असणार आहे। कस्तुरी, शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी। दिवसभर तुमच्याकडून कोल्हापुरातले अपडेट घेणार आहोत। त्यानंतर जाऊया, आमचे प्रतिनिधी साई सावंत आपल्याला सोबत जोडले गेलेले आहेत। साई, तुम्ही कुठल्या भागात आहात आणि तुमच्या जिथे प्रभागात तुम्ही उपस्थित आहात तिथे मतमोजणीला सुरुवात झाली, अधिकाऱ्यांची काय उपस्थिती? नक्कीच कस्तुरी, साताऱ्यातील 65 जिल्हा परिषद गट आणि 130 पंचायत समितीच्या गणासाठी मतमोजणीला साताऱ्यामध्ये सुरुवात झालेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर चारही मंत्र्यांची साताऱ्यामध्ये प्रतिष्ठापनाला लागलेली होती आणि आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। आणि यामध्ये बघायला गेलं तर आता मान तालुक्यातील जो आंधळी गण आहे त्यामध्ये पहिल्यांदा भाजपचे उमेदवार अर्जुन काळे हे बिनविरोध झालेले आहेत। थोड्याच वेळात पोस्टल नंतर ईव्हीएम मशीनची मतमोजणीला सुरुवात होईल। नेमका गेल्या निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादीची एकाती सत्ता या सातारा जिल्हा परिषदेवर होती, मात्र यंदा थोडं भाजपने मोठी ताकद लावल्याने भाजपची सत्ता येते का हे देखील पाहणं आता महत्वाचं आहे। आपण पाहतोय दृश्य, साताऱ्यातलीच बिनविरोध निवड झाल्यानंतर उमेदवाराकडून जल्लोष केला जातोय। आपण राज्यभरातल्या जिल्हा परिषदांचे निकाल पाहतोय। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। ग्रामीण भागाचा विकास ज्या ठिकाणावरून अवलंबून असतो तिथली आपण निवडणूक आहेत त्यातले निकाल पाहतोय। उत्तर पुणे जिल्ह्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे, त्याचे अपडेट्स आपण घेतोय। उत्तर पुणे जिल्ह्यात आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी 12 जिल्हा परिषदांचे निकाल आज आपल्या हाती येत आहेत, त्यामुळे 10 वाजता बरोबर मतमोजणीला सुरुवात झाली। अर्थात मतमोजणीची सुरुवात टपाली मतमोजणीनं होते, पोस्टल मतमोजणीनं होते आणि त्यामुळेच उत्तर पुणे जिल्ह्यात देखील पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे। परभणीत देखील टपाली मतमोजणी केली जाते, त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल। परभणीमध्ये देखील पोस्टल मतमोजणीला अखेर सुरुवात झाली आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात देखील मतमोजणीला सुरुवात झाली आहे। 12 जिल्हा परिषदा त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समितींसाठीची निवडणूक। रायगडमध्ये भाजप राष्ट्रवादी युती विरुद्ध शिवसेना अशी लढत होतीये आणि त्यानंतरच आता जी मतमोजणी आहे त्यात मतदार आपला कौल कुणाला देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कोल्हापुरात, परभणीत, त्याबरोबरच सोलापूरच्या माळशिरस मध्ये देखील आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे। संभाजीनगरात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झाली। एक जिल्हा नव्हे तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथं या निवडणुका पार पडल्यात आणि जिथला निकाल आता हाती येणार आहे, आज हाती येणार आहे, तिथं पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली। कस्तुरी, मतमोजणीची प्रक्रिया ही अशीच असते। आधी पोस्टल मतमोजणी, टपाली मतदान जे आहे ते मोजलं जातं, त्यानंतर मग ईव्हीएम मधली मतं मोजली जातात। पहिला जो कल हाती येतो कोणत्याही निवडणुकीचा तो केवळ पोस्टल मतांच्या आधारावर असतो। आता थोड्याच वेळात तो पहिला कल सुद्धा हाती यायला सुरुवात होईल आणि या सगळ्या प्रक्रियेसंदर्भातली दृश्य सुद्धा आपण पाहतो। तर कुठे कोणाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू। सिंधुदुर्गामध्ये कोणाची प्रतिष्ठा पणाला लागली तर नितेश राणे, निलेश राणे दोघेही भाऊ आहेत, मात्र दोघेही महायुतीत सुद्धा आहेत। नितेश राणे हे भाजपचे आहेत, ते मंत्री आहेत। निलेश राणे शिंदेच्या शिवसेनेत आहेत, ते आमदार आहेत आणि माजी आमदार ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक या तिघांची प्रतिष्ठा पणाला लागली।
संभाजीनगरमध्ये कोण कोण आहे तर माजी मंत्री अब्दुल सत्तार शिंदेंच्या शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री असलेले भाजपचे नेते रावसाहेब दानवे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री संजय शिरसाट या सगळ्यांची आणि आणखी काही नावं आहेत संभाजीनगरमध्ये ज्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. परभणीमध्ये कुणाची प्रतिष्ठा पणाला लागली तर मेघना बोर्डीकर ज्या पालकमंत्री आहेत, संजय जाधव ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत, खासदार आहेत आणि आमदार रत्नाकर गुट्टे या तिघांची प्रतिष्ठा पणाला लागली. बारामतीत पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. राज्यभरातल्या ठिकठिकाणच्या अपडेट समोर येत आहेत. कुठं कुठं पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली ती अपडेट समोर येते. कोल्हापुरातही पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तिकडे मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आता मतमोजणीला सुरुवात झाली. सिंधुदुर्गामध्ये सुद्धा पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे आणि या पोस्टल मतमोजणीतले टपाली मतदानातले जे कल हाती येतील ते अवघ्या काही मिनिटात आपल्या हातात येणार आहेत. आणि पहिल्या या पोस्टल मतमोजणीमध्ये कोण कुठं बाजी मारतंय, कोणता पक्ष बाजी मारतोय हे सगळं आपल्याला अवघ्या काही मिनिटात कळणार. बारामतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं चिन्ह आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बारामतीमध्ये आपण पाहतो अजित पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे. मतदारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कल दिलेला दिसतोय. मतमोजणी दरम्यान पोस्टल मतमोजणी त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल. मात्र बारामतीमध्ये सुरुवातीलाच अजित पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं कळतंय. तर उत्तर पुणे जिल्ह्यात टपाली मतदानात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आघाडी घेतलेली आहे. उत्तर पुण्यात जिकडे जिकडे आता टपाली मतमोजणी सुरू झालेली आहे तिथे अजित पवार यांची राष्ट्रवादी हिनं आघाडी घेतलेली. आपण पाहिलं काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांची अकाली एक्झिट झाली. त्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे. त्यानंतर झालेले हे निकाल आपल्या समोर येतात आणि त्यात गुहागरमध्ये देखील आपण अपडेट पाहूया. प्रत्यक्ष मतमोजणीला आता गुहागरमध्ये सुरुवात झालेली आहे. गुहागरमध्ये आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे 20 फेऱ्यांमध्ये गुहागरमधला हा निकाल समोर येईल. त्यानंतर जाऊया कोल्हापुरात. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये 3 जागांवरती काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. कोल्हापुरात काँग्रेस हा पक्ष आघाडीवर दिसतोय. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात जिल्हा परिषदेत 3 जागांवरती काँग्रेस आघाडीवर गेलेला आहे. त्यानंतर आपण जाऊया मावळमध्ये. मावळ तालुक्यातील टपाली मतमोजणीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे. त्यामुळे एकूणच पुण्याचा आपण निकाल पाहिला. सुरुवात झालेली आहे मतमोजणीला. त्यामुळे जी टपाली मतमोजणी केली जाते पुण्यातली, उत्तर पुण्यात जिल्ह्यातली, बारामतीमधली, तिथे अजित पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे. खरं पुण्याचा विचार करायचा झाला तर पुण्यामध्ये बारामती असेल, उत्तर पुणे असेल, मावळ असेल या सगळ्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आघाडी घेतलेली आहे. अजितदादांच्या जाण्यानं भावनिक लाट सुद्धा पुण्यामध्ये होती. आपण पुढची बातमी पाहतोय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. कोकणातला विचार आपण करतोय. तळ कोकणात रत्नागिरी जिल्हा येतो तिथं भाजपनं एका जागेवर आघाडी घेतलेली आहे. अर्थात आता या हे सगळे कल आहेत, अगदी प्राथमिक कल आहेत, टपाली मतमोजणीतले हे सगळे कल आहेत. पण आताच्या क्षणाची ताजी अपडेट आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका जागेवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे. राज्यभरातले ठिकठिकाणचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. राज्यभरात आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल लागतोय. 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पोस्टल अर्थात टपाली मतदानाची मोजणी सुरू झालेली आहे. सिंधुदुर्गमध्ये टपाली मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत. सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. मी आता मतमोजणी केंद्रावर आहे ज्या ठिकाणी टपाली मतदान जे आहे ते मोजलं जात आहे. अर्थातच पहिला कल जो आहे तो काही वेळातच येईल. मात्र या ठिकाणी जर बघितलं असेल तर आधीच 25 बिनविरोध उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे 8 तर पंचायत समिती 17 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध आलेले आहेत. आणि आता टपाली मतमोजणी होते. पहिला कल अवघ्या काही क्षणात जो आहे तो समोर येणार आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं असेल तर जवळपास 11 टेबल जी आहेत ती लावलेली आहेत आणि प्रत्येक जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या समोरच ही टपाली मतमोजणी जी आहे ती केली जाते. अर्थातच नारायण राणे यांची गेली 27 वर्ष या जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता राहिलेली आहे. यावेळी नारायण राणे लोकसभेचे खासदार आहेत तर त्यांच्या चिरंजीव पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे आणि दुसरे चिरंजीव जे आहेत ते आमदार आहेत. त्यामुळे नेमका यावेळेचं चित्र काय असणार आहे, गेली 27 वर्ष असलेली सत्ता नारायण राणे कायम राखतात का हे देखील बघणं तितकं
तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि विशेषतः त्यांनी जो आजपर्यंत रेकॉर्ड केला होता जिल्हा परिषदेत उमेदवार निवडून आणण्याचा, हा रेकॉर्ड यावेळी तोडला जाणार का राणेंकडून हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आता विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर प्रत्यक्ष मतमोजणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. टपाली मतमोजणी जी आहे ती केली जाते आणि थोड्याच वेळात पहिला कल जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा येऊ शकतो. विक्रांत, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. सिंधुदुर्गमध्ये टपाली मतमोजणीला सुरुवात झालेली आहे.